नाशिकच्या नांदगावमध्ये माणिकपुंज धरण आता ओव्हरफ्लो झालंय। धरण 100% भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। या माणिकपुंज धरणातला पाण्याचा फायदा परिसरातल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतोय। नाशिकमध्ये जून महिन्यामध्ये डेंग्यूचे 25 रुग्ण आढळले तर जुलै महिन्यामध्ये संख्या 84 पर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे। या प्रकरणात गेल्या 15 दिवसात 20 बांधकामं शासकीय आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। नाशिकच्या अंबडमध्ये चोरी करणाऱ्या आणि तडीपार असलेल्या संशयिताला सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे। 1 लाख रुपये किमतीच्या 2 बाईक आरोपींकडून जप्त केल्यात। या आरोपीविरोधात अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। नाशिकमधल्या गंगापूरमध्ये खंडणी विरोधी पथकानं गांजा विक्री प्रकरणात कारवाई केली आहे। या प्रकरणी एक गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून 1.5 लाखांचा गांजा जप्त केलाय आणि त्याचबरोबर आरोपीला न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं भव्य मिरवणूक काढली। त्याचबरोबर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती।